मित्रांनो, नमस्कार. आज आपण सोसायटीमधील सामायिक जागेचा वापर हा कसा करू शकतात किंवा कसा करावा या संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, की सोसायटीमध्ये सभासदांना पार्किंगसाठी जागा मिळते. तसेच सोसायटीमध्ये काही या सार्वजनिक जागा असतात, म्हणजे कॉमन स्पेस असतात. त्याचा वापर अयोग्यरित्या काही सभासदांकडून केला जातो. तर याबाबत काही नियम असे आहेत, की सोसायटीमध्ये एखाद्या सभासदाला पार्किंगसाठी जागा दिली असेल, तर त्याचा वापर त्याने फक्त आणि फक्त पार्किंगसाठीच केला पाहिजे. तसेच इतर ज्या काही कॉमन स्पेस आहेत, त्याचा वापर हा सर्वांनी समसमान करावयाचा असतो. सदर जागेचा वापर कोणत्याही एका सभासदाने स्वतःच्याच वापराकरिता करू नये किंवा ती जागा स्वतः बळकावू नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता कॉमन स्पेस कुठले आहेत याचा उल्लेख हा सोसायटी आदर्श उपविधी 169 ए मध्ये स्पष्ट दिलेले आहे. तसेच या तरतुदीप्रमाणे जिनेच्या पायऱ्या, कॉमन स्पेस, त्याच्यानंतर सामायिक जागा, सामायिक पार्किंग, स्पेस कॉरिडॉर, जिना इत्यादी गोष्टी या सामायिक जागेमध्ये मोडल्या जातात. तर कुठल्याही सभासदाला सदरच्या जागेचा हा वैयक्तिक वापराकरिता बळकावता येणार नाहीत या जागा. तसेच त्यांचा वापर हा सामायिकच झाला पाहिजे. अशा वेळेस जर एखादा सभासद ऐकत नसेल आणि त्याने सोसायटीच्या सामायिक जागेचा वापर वैयक्तिक वापराकरिता तो करीत असेल आणि तिथले अतिक्रमण जे काही त्यांनी केलेले आहे ते जर काढत नसेल, तर या संदर्भात आपण पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करू शकतो. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सोसायटीमध्ये सामायिक जागा ह्या सर्वांच्या समान वापरासाठी असतात, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.